मित्रांनो नमस्कार. आपण जर कुठे शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे. पण विनंती एकच असेल की व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल. चला आता मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना मोठा दिलासा आहे. गणेश चतुर्थी व ओणमपूर्वी आगाऊ पगार आणि पेन्शन दिली जाणार आहे. तसंच महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना 26 ऑगस्ट रोजी पगार मिळणार आहे. केरळमध्ये 25 ऑगस्ट रोजी पगार व सणापूर्वीच पेन्शनही मिळणार आहे. सणासुदीचा हंगाम लक्षात घेऊन केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. गणेश चतुर्थी आणि ओणम सणाच्या निमित्त सरकार कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महिन्याच्या आधीच पगार आणि पेन्शन देण्यास मान्यता दिली आहे. अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात डिफेन्स, पोस्ट अँड टेलिकॉमसह केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना गणेश चतुर्थीच्या आधीच ऑगस्ट महिन्याचा पगार 26 ऑगस्ट 2025 रोजी मिळणार आहे. महाराष्ट्राप्रमाणेच केरळ राज्यात सुद्धा 4-5 सप्टेंबर पर्यंत ओणम सणाच्या आधीच तेथील कर्मचाऱ्यांना पगार आणि पेन्शनधारकांना पेन्शन दिली जाणार आहे. म्हणजेच काय, तेथील कर्मचाऱ्यांना 25 ऑगस्ट रोजीच पगार मिळणार आहे. सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना कोणत्याही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, ते त्यांच्या कुटुंबियासोबत हा सण चांगल्या प्रकारे साजरा करू शकतील, त्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. अर्थ मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये ही देयके आगाऊ देयके म्हणून गणली जाणार आहेत. जारी केलेले पगार, पेन्शन आणि वेतन ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2025च्या अंतिम सेटलमेंटमध्ये समायोजित केले जाणार आहे. अशा प्रकारे वितरित केलेला पगार, मजुरी किंवा पेन्शन आगाऊ रक्कम म्हणून गणली जाईल आणि प्रत्येक कर्मचारी किंवा पेन्शनधारकाच्या संपूर्ण महिन्यासाठी पगार, मजुरी किंवा पेन्शन निश्चित केल्यानंतर समायोजनाच्या अधीन असेल, असे अर्थ मंत्रालयाने म्हटलं आहे. दरम्यान मंत्रालयाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIला केरळ आणि महाराष्ट्रातील बँकांच्या शाखांना पगार आणि पेन्शनची आगाऊ रक्कम देण्याची योजना कोणत्याही विलंबाशिवाय लागू करण्याचे निर्देश देण्याची विनंती केलेली आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.